गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय. वेगावर स्वार होऊन जो गोलंदाजी पसंत करतोय. होडवडी गावच्या संघातून मात्र जो पंचायत लेवलच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये सुंदर कामगिरी करत असताना उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब त्याच्या नावावर कित्येक वेळा होडवडी क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करत असताना कोरला गेलाय सुवर्ण हस्ताक्षरात. तो सिद्धेश्वर उर्फ सिद्धू परब हा आमच्या मान्यवर कक्षाच्या इनकंड सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला कवडेचा मंड्या बोंडकर आपण पाहतोय. नॉन स्ट्रायकर एडला दत्ता धोरे आपण पाहतोय. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज वेगावर स्वारून करणारा गोलंदाजीमध्ये पहिला चेंडू या ठिकाणी खोलवर टप्प्याचा अवस्था डंपर पायचीसाठी अपील बघायला मिळालं. आडव्या बॅटनं त्याला दिशा द्यायची होती. निर्धाव चेंडून मात्र पीएस कंस्ट्रक्शन संघाने मात्र सुरुवात तर केली आहे. सिद्धू परबनं सुरुवात केली निर्धाव चेंडूनं. पहिला सामना पीटरनं फटकेबाजीनं पहिला मॅचचा तो हिरो आहे आणि त्यानंतर दुसऱ्या सामन्याची लढत आपण पाहतोय. रोहन लोणे प्रतिनिधित्व करतोय. दोन उभरते सितारे या केरवाडीतील मध्ये प्रतिनिधित्व करताय. साईल घाटवाड रोहन लोणे फुलटॉस पद्धतीचा चेंडू या ठिकाणी मात्र हलक्या हाताने घेण्याचा प्रयत्न नॉन स्ट्रायकर यांच्या दत्ता धुरीवर चेंडू आढळला जातोय. एकेरी धावसंख्या धावपलकावर आहेत. श्री गणेश झालाय धावपलकावर. 2 चेंडूंचा खेळ समाप्त होत 1 धावपलकावर आपण पाहतोय. स्विजिटचा फटका मारण्याचा प्रयत्न होता दत्ता धुरीचा. रोहन लोणेनं नमस्कार केलाय. त्याला चमत्कार करायचा होता. शेवटच्या क्षणापर्यंत त्यानं ताकद लावली आणि त्यानंतर जमिनीला चेंडू दान होत नो मॅच लाईन मध्ये पडला गेलाय. रोहन लोणेचे शर्तीचे प्रयत्न होते. ऐन मोकेच्या क्षणी या ठिकाणी मात्र धुंडू रिसायच्या नाही रोहन लोणेची स्थिती झाली आणि प्रयत्न सुंदर होता. जरा जर तोल सावरला असता तर दत्ता धुरीसाठी हा फटका थोडासा घातक ठरला असता. 2 या धावसंख्येनं 3 धावा धावपलकावर. लिस्टिकच्या बाहेरचा चेंडू पंचाने 2 आज समांतर केलेत. अवांतरच्या स्वरूपात सांघिक धावपलकावर 1 या धावसंख्येनं आपण पाहतोय. 4 धावा धावपलकावर. खोलवर टप्प्याचा चेंडू खोडून काढण्याचा प्रयत्न. जर डायरेक्ट हिट लागला असता सुरुवातीला सिद्धू परब थोडासा संत गतीने चेंडूवर जाताना बघायला मिळालाय. परतीची फेक तोपर्यंत एकेरी धावसंख्येची लहर. 1 या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर आपण पाहतोय. 5 धावपलकावर. प्रथम क्षेत्ररक्षण करतोय पीएस कंस्ट्रक्शन क्रिकेट संघ. मैदानाच्या आतमध्ये लढत करतोय एसपी स्पोर्ट आसोली क्रिकेट संघ आणि 6 षटकांचा सामना आहे. सुंदर आउटफील्ड आहे. भलं मोठं मैदान आहे. चॅलेंजिंग आउटफील्ड आहे या मैदानावर. म्हणजे फलंदाजांना एक सुंदर अशी संधी असेल. क्लीन बोल्ड आपल्याला बघायला मिळतोय. आडव्या बॅटनं फटका मारण्याचा प्रयत्न होता. एस्टॅनवरील चेंडू आणि त्यानंतर माघारी परतलाय फलंदाज बंड्या मोंडकर. हा मात्र माघारी परतला जातोय. नवीन फलंदाज हे मैदान ज्या खेळाडूंना गाजवलं या मैदानावर उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब ज्याच्या नावावर कोरला गेलाय. वेंगुर्ला तालुका प्रीमियर लीगच्या माध्यमातून तो वामन कवले सज्ज झाला स्ट्राईकला. पाहिल्या आल्या जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक वेगानं निहाल घाटवर तिथपर्यंत पोहोचतोय. परतीची पेग ही मात्र सिद्धू परबच्या दिशेने आहेत. एकेरी या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर. एका गड्याच्या मोबदल्या धावपलकाला आपण पाहतोय तो मात्र 6 धावा धावपलकावर. षटक क्रमांक पहिलं अनिवार्य पॉवर प्लेचं षटक समाप्त झालंय. सुरुवातीला बंड्या मोंडकरनं नाराज केलंय मात्र त्रिपाईच्या स्वरूपात माघारी परतलाय आणि त्यानंतर मात्र ही जोडी मैदानाच्या आतमध्ये ती दत्ता धुरी आणि वामन कवले आपण पाहतोय.
हॅलो. एस पी स्पोर्ट्स आसोली क्रिकेट संघासाठी आमचे समालोचक मित्र या स्पर्धेचा ते आनंद लुटतायत. सुंदर एक बुलंद आवाज आसोली गावचा नाना परब यांच्या या स्पर्धेसाठी आणि एस पी स्पोर्ट आसोली क्रिकेट संघासाठी त्यांचा घरचा क्रिकेट संघ खेळतोय आणि त्यासाठी त्यांच्या भरपूर शुभेच्छा येत आहेत. धन्यवाद नाना परब. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झाला. कॉमेंट्री बॉक्स दूर करणं. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय निखिल आपल्याला बघायला मिळतोय. सुंदर गोलंदाजी. हलकीशी धुंद ऐकायला आली आहे. अवस्था अंपायर पंचाने आकाशाकडे बोट उंचावलंय. वामन कावलेला नमस्कार करावा लागेल. आडव्या बॅटनं त्याला फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची आतील कट ही यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जात मात्र फलंदाज वामन हा माघारी परतलाय. वामननं नाराज केलंय आणि एस पी आसोली क्रिकेट संघाला नवीन फलंदाज डाव्या हाताचा प्रसाद आपल्याला बघायला मिळतोय. प्रसाद सज्ज आला स्ट्राईकला. दोन गडी बाद चालेत. प्रसादचा मात्र एक सुंदर देखना फटका. एक सुंदर देखना फटका सुरुवातीला फसला होता. सचिन ठक्करचे शर्तीचे प्रयत्न आणि चेंडू सीमारेषेवर आपल्याला बघायला मिळतोय चौकारासाठी. सुंदर मृदंगमणी म्हणून ज्याची खासियत आहे तो मात्र प्रसाद आपल्याला बघायला मिळतोय. फटकेबाजी ज्याची सुंदर असते. क्रिकेट संघासाठी आता महत्वाच्या मॅच मध्ये करताना सुरुवातीला जर चौकारानं आगाज केलाय त्या 4 या धावसंख्येनं सांघिक धावपल कव्हर 10 धावपल कव्हर. खोलवर टप्प्याचा चेंडू कव्हर रिजनला फटका खेळण्याचा प्रयत्न होता. परिणाम बॅटला व्यवस्थित चेंडू स्पर्श होत नाही. फलंदाज प्रसाद नाबर एका चौकारावर नटलेली केळी एस पी आसोली क्रिकेट संघाची जी सुरुवातीला महत्व ठरली होती. प्रसाद नाबाच्या चेंडू प्रयत्न धावा जमतील या आशा अपेक्षा एस पी आसोली क्रिकेट संघाला मात्र बघायला मिळत होत्या. त्या ऐन मुकेश आणि झेलबादच्या स्वरूपात तिसरा गडी बाद होतोय एस पी आसोली क्रिकेट संघाचा. जोडी म्हटलं तर अवघड ठरत आहे. दत्ता धुरे आणि आफ्रिदी तुळसकर. आफ्रिदी तुळसकरनं गेल्या वर्षीच्या सीझनच्या शेवटी अनेक पंचायत लेवलची क्रिकेट स्पर्धा आपल्या फटके भासेनं गाजवले होते. तो आफ्रिदी तुळसकर सज्ज झालाय. पण ज्या कामासाठी निखिल गावडे लाईन नव्हतं निखिल गावडेचं काम आपलं पूर्ण केलंय. महत्वाचे 2 कडे एस पी आसोली क्रिकेट संघाचे माघारवर पीएस कंस्ट्रक्शन क्रिकेट संघ सुरुवातीला वर्चस्व लागतोय गोलंदाजीच्या माध्यमातून. शॉर्ट प्रकारचा चेंडू उंच खुरा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय आणि आफ्रिदी आला आणि आफ्रिदी 0 धावसंख्येचा भोपळा घेऊन पण माघारी परतलाय.
मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय सुंदर गोलंदाजी आपण बघितली हॅट्रिक ऑनचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल निखिल आपल्याला बघायला मिळतोय कोर्ट एंड कडनं त्याने सुरुवात केली आहे भलं मोठं मैदान आहे हे नवदीप खेळाडू घेत आहे मी म्हणेन या मैदानावर कलात्मक फटके भरपूर काम करून देतील कारण हे मैदान असं आहे ज्यावेळी संधी मिळते हे नवदीप खेळाडूंना अशोक नाही मी म्हणा प्लॅटफॉर्म आहे आणि इथे आपला खेळ दाखवणं भरपूर गरजेचं असतं सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावर जर भरपूर क्रिकेट खेळायचं असेल तर 11 धावा फलकावर दुसरी धाव खेळण्याचा प्रयत्न आपल्याला बघायला मिळतोय ओव्हरच्या स्वरूपात अनेक आपल्याला बघायला मिळाली आहे असांघिक धावफलकावर 12 धावा धावफलकावर आपण बघितल्या आहेत व्हाईट बॉल बंसरी दोनात समांतर केले आहेत अवांतरच्या स्वरूपात एक या धावसही केलं 13 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळत आहेत ते 4 गड्यांच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करतोय एसपी स्पोर्ट आसोली क्रिकेट संघ आपल्याला बघायला मिळतोय दुसऱ्या बाजूला साहिल घाटवा येणं मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे पण प्रमुख याचे फलंदाजांनी नमस्कार केलाय शुभम मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि शुभमने पण तेच चित्र आपल्याला बघायला मिळालंय फक्त कॅचची प्रतिस्पर्धी पीएस कंट्रेशन क्रिकेट संघाला कॅचची एसपी आसोली क्रिकेट संघ प्रॅक्टिस देतोय की काय हे चित्र बघायला मिळालं मैदानावर मोठे फटके मारायचे आपण हिरो बनायचं या मोहात फलंदाज मात्र एसपी स्पोर्ट आसोली क्रिकेट संघाच्या सर्व प्रमुख असे फलंदाज होते त्या मधली फळी जी तगडी आपल्याला वाटत होती एसपी स्पोर्ट आसोली क्रिकेट संघासाठी ती ढासळली गेली आहे आणि बघूया कोणत्या नवीन फलंदाजाची वर्णी ही मैदानाच्या आतमध्ये अनुभवी खेळाडू समीर हा मैदानाच्या आतमध्ये जाताना बघायला मिळतोय खबर 13 धाबा ही केविलवाणी परिस्थिती आपण पाहतोय एसपी स्पोर्ट्स आसोली क्रिकेट संघाची आणि इथून पुढे या केविलवाणी परिस्थितीतून जर बाहेर पडायचं असेल तर संयमी क्रिकेट सन्मानजनक क्रिकेट एकेरी दुहेरी धावसंख्या एकाच दुसरा मोठा फटका मारणं गरजेचं असेल ते आसोली क्रिकेट संघाला एस्टँच्या मागे आपल्याला जो खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय अनेक युवा खेळाडूंना लाजवेल अशी त्याची मात्र फटकेबाजी क्षेत्ररक्षण गोलंदाजी असते कृष्णा पाटकर आपल्याला बघायला मिळतोय कित्येक वर्ष क्रिकेट खेळतोय फटका फसलाय दत्ता दोरी आणि जो दत्ता दोरी संकट मोक्ष वाटत होता जो सिलसिला चालू आहे पीएस कंट्रॅक्शन संघासाठी 13 धावा नवफलकावर आणि 6 गडी बाद झाल्या प्रत्येकाने फक्त नमस्कार केलाय चमत्कार करायचा होता त्यांना आणि चमत्कार करण्याच्या नादात प्रत्येक खेळाडूनं मात्र नमस्कार केलाय आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये संघाचा कर्णधार ऐकावून खेळाडू आपण पाहतोय साहिल घाटवळ आणि नेहाल घाटवळ विरोधात आहेत आणि दोन्ही बंधू एकमेकांना आता नेहाल सांगतोय साहिल तुला डाव सावरायचा आहे तुला खेळायचं आहे सुंदर फलंदाजी तू करे सोडून दिला तो चेंडू लिस्टिकच्या बाहेरचा चेंडू पंचारी दोनात समांतर केल्यात अमांतरच्या स्वरूपात सांघिक धोपलकावर एक या धावसे केला आपल्याला बघायला मिळतोय 14 धावा धोपलकावर आपण पाहतोय स्क्रीन समोर आमच्या बघायला मिळतोय अजून एक डाव्या हाताचा शरीरदार फलंदाज सचिन टाक्कर आपल्याला बघायला मिळतोय सुंदर चेंडू वाईट कव्हर हलक्या हाताने खेळले साहिल घाटवाड परतीची फेक नॉन स्ट्रायकर एंड येईपर्यंत एकेरी धावसंख्या आपण पाहतोय
एक या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपल्याला बघायला मिळालाय धावफलक 15 धावा धावफलकावर. 15 धावा धावफलकावर षटक क्रमांक तिसरे प्रगतीपथावर दुसरं षटक निर्णायक षटक 4 गडी बाद 7 धावा हा लेखाजोखा. निखिलचं पहिलं षटक, सिद्धूचं 6 धावा 1 गडी बाद आणि अनुभवी खेळाडू भरपूर ढेर सारा असा अनुभव गोवा संघामध्ये जो भरपूर क्रिकेट खेळतोय ओपनच्या माध्यमातून तो समीर धुरी हा सज्ज झाला स्ट्राईकला. सागर गवंडी आपल्याला बघायला मिळतो स्क्रीनवर वेगानं आलाय. परतीचे वेग एकेरी धावसंख्येला. हा क्रिकेट सुरुवातीला पाहिजे होता, धावा बनवायच्या होत्यात. धावा बनवणे मोठे फटके मारण्याच्या नादात महत्वाच्या खेळाडूंनी फक्त एसपी आसोली क्रिकेट संघासाठी नमस्कार केला आणि त्यानंतर इथून पुढे मधल्या फळीतील खेळाडूंना आता डाव सावरावा लागेल. मोठा फटका मारण्याचा जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक वेगानं निहाल घाटवा तिथपर्यंत पोहोचतोय. परतीची फेक तोपर्यंत एकेरी धावसंख्येची लहर आणि एक या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 17 धावा धावफलकावर मात्र बघायला मिळतोय. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. 17 धावा धावफलकावर 6 गड्यांच्या मोबदल्यात 13 या धावसंख्येवर 2 गडी बाद झाले. 10 या धावसंख्येवर सलग 2 गडी बाद झाले. 5 या धावसंख्येवर पहिला गडी बाद. 6 या धावसंख्येवर मात्र दुसरा गडी बाद झाला. तिसरा आणि चौथा 10 या धावसंख्येवर आणि 5वा आणि 6वा गडी हा मात्र 13 या धावसंख्येवर बघायला मिळाला होता. सुंदर गोलंदाजी जे रोहन लोणे नेतृत्व करतोय. गोपाळ भट्टाचे क्षेत्रशाही झाले. हे खेळाडू बऱ्याचदा खेळताना बघायला मिळत आहेत. आज मात्र या मोठ्या मैदानावर स्वतःच्या जबाबदारीनं आयकॉनच्या स्वरूपात कर्णधार पद त्यांच्या नावावर महत्वाची जबाबदारी आणि त्या जबाबदारीचा क्रिकेट खेळताना बघायला मिळतो. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू समीर धुरीच्या बॅट मधून लॉग ऑनला. चेंडू उडवलाय, चेंडू गेलाय सीमा रेषेवर 6 धावांसाठी. दुसऱ्या षटकामध्ये एसपी स्पोर्ट आसोली क्रिकेट संघाचे प्रामुख्याचे 4 गडी बाद केले. बॅकफुटला आणले तो गोलंदाज. कोर्ट एंड करण्यास सुरुवात केलेली गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय. निखिल गावडे आपल्याला बघायला मिळतोय. टप्पा पडला चेंडू थोडासा खाली आला, बाहेर गेलेला चेंडू व्हाईट बॉल चिकवून आपण पाहतोय. सांघिक धावफलकावर 1 धावा तर म्हणल्या आहेत एसपी आसोली क्रिकेट संघाच्या 24. इथून पुढे एका दुसऱ्या खेळाडूला जोखीम पत्करून फलंदाजी करावी लागेल. 60 50 55 धावा जरी झाल्या तरी सामना हा मात्र एक सुंदर आपल्याला बघायला मिळेल दोन्ही क्रिकेट संघाच्या माध्यमातून. शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू शॉर्टम पुलचा डीप मिड विकेटला चेंडू उडवलाय. पुल झालाय सक्सेसफुल. साहिल घटमळ ऑन फायर. 30 धावा धावफलकावर. चेंडू निखिल गावडेच्या विरोधात एक मोठा फटका डीप मिड विकेटला तो साहिल घटमळच्या बॅटमधनं. पुन्हा एकदा देखना फटका आपण पाहतोय. विदुल पावडोजी स्क्रीनवर वेगानं तिथपर्यंत पोहोचलाय. चेंडू पर्यंत उंच खुला खेळाडू. परतीची फेक ही आपल्याला बघायला मिळते आहे आणि तोपर्यंत बॅकअप येईपर्यंत मात्र 2 धावा लिहिला बॅस पूर्ण करत दुहेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपल्याला बघायला मिळतोय 32 धावा धावफलकावर.
32 फलकावर आपण पाहतोय धावा बनतायत एसपी आसोली क्रिकेट संघासाठी त्या महत्वाच्या आहेत. आणि नेहाल घाटवण सांगितलंय बंधूला, कारण तुला आज सर्व खेळ तुला दाखवायचा आहे, तुझ्याकडे जबाबदारी आली आहे आणि ती जबाबदारीचं संघासाठी आपल्या ओझं घेऊन खेळताना बघायला मिळतोय. तो साहिल घाटवळ प्रतिनिधित्व करत असताना एसपी स्पोर्ट आसोली क्रिकेट संघाचा सुंदर फटका आपल्याला बघायला मिळतोय. बॅकफुटला जाऊन क्षेत्ररक्षक लॉकॉनचा कर्णधार आपण पाहतोय रोहन लोणे स्क्रीनवर आमच्या पोहोचलाय. परतीची फेक तोपर्यंत एकेरी धावसंख्येची लहर आणि एक या धावसंख्येनं धावफलक आपण पाहतोय. त्या 30 फलकावर पहिल्या एक वाईट बॉल, त्यानंतर 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 3 चेंडूवर 10 धावा तर बनल्या आहेत. इथून पुढे 3 चेंडूवर 3, 4, 5 धावा बनल्या तरी धावफलक सुसज्ज स्थितीमध्ये बघायला मिळेल. एसपी स्पोर्ट्स आसोली क्रिकेट संघाचा पेस कंस्ट्रक्शन क्रिकेट संघानं काय कामगिरी केली आहे. सुरुवातीलाच प्रामुख्याच्या फलंदाजांना बाद केलंय आणि त्यानंतर स्विच हिटचा फटका मारण्याचा प्रयत्न होता. वाईट बॉल जिंकून आली आहे पंचांची. तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. हा जर चेंडू खेळण्याजोगा असला तर निर्धाव चेंडू, हा जर चेंडू अतिरिक्त असेल तर एक चेंडू एक्स्ट्रा टाकावा लागेल, एक धाव एक्स्ट्राच्या खात्यामध्ये जमा होईल. वाईट बॉल, एक या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 34 फलकावर फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी रेव समाप्त झालाय. अनसक्सेसफुल झाला यांचा रेव. एक रेव टीमसाठी आहे आणि तो मात्र सक्सेसफुल झाला नाही आहे. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. समीर दुरी थोडासा चाचपटत खेळतोय. एक मोठा फटक्याच्या बॅटमध्ये जरूर आलाय. सांघिक धावफलक स्थिरावलाय 34 धावफलकावर. इथून पुढे 20 ते 22 धावा पाहिजे तर धावफलकावर एसपी आसोली क्रिकेट संघासाठी फायटिंग टोटलला. समोर फलंदाजी दगडी आहे पीएस कंस्ट्रक्शन क्रिकेट संघासाठी. निखिल गौड थोडासा महागडा ठरत चाललाय. स्विच हिटचा फटका मारण्याचा ज्याचा मोह मैदानामध्ये आवरतच नाही आहे. साहिलनं सांगितलंय कुठच्याही दिशेला चेंडू हा मात्र वेगानं हाताना बघायला मिळतोय. फटकेबाजीच तुला करायची आहे, पण समीर धुरीचा आतदाहीपणा हा मात्र पीएस कंस्ट्रक्शन क्रिकेट संघाला मात्र निर्धाव चेंडू आणि टॅन्स आवाज करून देतोय मैदानाच्या आतमध्ये. मोठा फटका फसलाय. रोहन लोणे चेंडूच्या खाली 7 स्क्रीनवर झेल्टी प्लस समीर धुरी व्यक्ती बॅवलन. मोरेश्वर पावला टाकतोय. हा एक विस्फोटक फलंदाज आहे. गोलंदाजी बरोबर गोलंदाज ऋषी घाटवळ सज्ज झालाय. बंधूंची यात्रा आपापसात आता झुंज बघायला मिळेल. ऋषी घाटवळच्या विरोधात शॉटम पुलचा पुन्हा एकदा बघायला मिळतोय. तो मात्र फटका गेलाय षटकारासाठी आपण पाहतोय. ऋषीवर आक्रमण केलं आणि आक्रमण करणारा फटका हा मात्र साहिल घाटवळच्या चेंडूपळीतून कर्णधार पद आज माझ्या नावावर या मोठ्या मैदानावर मोठं पद जरी लहान वयामध्ये आलंय तरी खेळ ही आपली मात्र निर्णायक खेळ. ही एसपी स्पोर्ट आसोली क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करत असताना मी करणार फटकेबाजी, तगडी फटकेबाजी करणार, ह्या हेतून ती फटकेबाजी आपल्याला बघायला मिळत. सांघिक धावफलकावर आपण पाहतोय
तो मात्र 40 धावफलकावर जो क्रिकेट संघ 30 या धावसंख्येवर रोखतोय की काय अशा चित्ररसिक प्रेक्षकांच्या समोर उभं झालं होतं. त्याची फटकेबाजी साहिल घटवायची आणि 40 धावा. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू अबस दॅट अंपायर रेस्टच्या समोर साहिल घटवाळ मात्र सापडला जातोय आणि तिरपळीच्या स्वरूपात साहिल हा मात्र माघारी परततोय. टोलवलाय आणि त्यानंतर एक सुंदर गोलंदाजी कोलबट टप्प्याची ऋषी घटवायची आपण पाहतोय. 40 धावा धावफलकावर आपण बघितलाय. 8 गडी बाद 40 धावा. 9वा गडी या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तो सिद्धू पडपळ आपण पाहतोय. सिद्धेश सज्ज आलाय. गती परिवर्तनाचा चेंडू फिंगर रोल केले खेचून फटका टोलवायचा होता. बॅकफुटला जाऊन टप्पापर्यंत उंच घेतली आहे आणि निर्धाव चेंडूच्या 3 चेंडूंचा खेळ समाप्त होत सांघिक धावफलकावर 5वं षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय. 40 धावा धावफलकावर. खोलवर टप्प्याचा चेंडू थोडासा या ठिकाणी पाय थोडासा अतिरिक्त दिशाहीन केलेला चेंडू आपल्याला बघायला मिळाला आहे. व्हाईट बॉलची खून पंचांची तर आली आहे आणि व्हाईट बॉलनं सांघिक धावफलकावर 1-41 तर बनले आहेत. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू व्हाईट बॉल पंचांच्या खूण आली आहे. अवांतरच्या स्वरूपात 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 42 धावफलकावर बोनस या धावसंख्येनं धावफलक पुढे सरकलाय. मोरेश्वरकडे ताकद आहे, क्षमता आहे, सिद्धूकडे क्षमता आहे, पण मी म्हणे मधल्या फळीतील फलंदाजांनी भरपूर काही काम केलं. दत्ता दुरीसाठी एक खेळाडू होता जो एकेरी दुरी धावसंख्या त्यानं घेतली असते. आसोली क्रिकेट संघासाठी प्रसाद ताबार, तुषार परब. तो मधल्या फळीमध्ये ज्या फलंदाजांना उतरलं असतं तर चित्र एसपीस आसोली क्रिकेट संघ जरा वेगळं दिसलं असतं. अग्रस्थानभर एक धावफलक तगडा दिसला असता धावफलकावर, पण सर्व खेळाडू हे तगडे आतमध्ये पाठवण्याचा निर्णय हा एसपी स्पोर्ट आसोली क्रिकेट संघाचा सुरुवातीला मी म्हणत अंगलट येतोय. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता, फटका फसलाय. सेब अँड सचिन टक्कर हा स्क्रीनवर आलाय आणि त्यानंतर मात्र फलंदाज हा मात्र माघारी परतलाय. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. ऋषी घाटवळ सुंदर कामगिरी केली, निखिलची सुंदर कामगिरी, सिद्धूची कामगिरी सुंदर आहे आणि त्याला मात्र साथ दिली ऋषी घाटवळ. रोहन लोणेचं नेतृत्व हे रसिक प्रेक्षकांनी मात्र आज सुंदर बघायला मिळालंय आणि रोहन लोणेचे चाहते पण वेंगुर्ला तालुक्यात भरपूर आहेत, ते खुश झाले आहेत. PS कंस्ट्रक्शनचे मालक पण भरपूर खुश असतील. नक्की ते जवळ दिसत नाही, पिक्चरात येत नाही PS कंस्ट्रक्शनचे मालक, पण दूरवरून कुठून तरी सामन्याचा नक्की आनंद लुटताना त्यांना बघायला मिळतील. सुंदर झेल टिपला आणि फलंदाज काका नाईक विश्राम नाईक हा माघारी परतलाय. विश्राम माघारी परतलाय. त्याला जायचं होतं सावधान, पण त्याच्या नावातच विश्राम, तर विश्राम स्थितीनंच सामना मात्र डाव हा ठिकाणी समाप्त झालाय.
सर्व गडी बाद. सांघिक धावफलकावर 42 धावा. जवळजवळ एक षटक राहिलंय तेहतीस आसोली क्रिकेट संघासाठी आणि आता पाठलाग करायचा आहे. 36 चेंडू 43 धावा. हे समीकरण आहे, मापाचं समीकरण आहे, पण कमी धावसंख्येचे सामने पण रोमांचक होतात. एसपी पासून क्रिकेट संघानं फलंदाजीत खास काही कामगिरी केली नाही, पण गोलंदाजीत जर कामगिरी केली, थांबवलं तर सामने रोमांचक होतात. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण आवाज ऐकूया. रेडिओ आवाज सर अशोक जिरे आमच्या कॉमेंट
टोटल मैच को जीतने के लिए पीएस कंस्ट्रक्शन क्रिकेट टीम के लिए बल्लेबाजी की एसपी स्पोर्ट्स आसोली क्रिकेट टीम ने, और पूरी टीम ऑल आउट हो गई 42 पर सिर्फ 43 रन। एक छोटा टारगेट है, लेकिन बहुत अच्छे मैच होते हैं बहुत बार छोटे टारगेट के भी। और देखना होगा ओपनिंग जोड़ी आ चुकी है मैदान पर। स्ट्राइक पर बैटर है निखिल गावड़े और कृष्णा पाटकर, ये ओपनिंग जोड़ी पीएस कंस्ट्रक्शन क्रिकेट टीम की ओर से। 6 ओवर का मैच, 36 गेंदों में 43 रन। और पावर प्ले का शुरू का 2 ओवर, और पहले ओवर में गेंदबाजी करने के लिए आ चुके हैं साहिल घाटवड़। अंपायर का इशारा, खेल की शुरुआत होने का पहले ओवर का पहली गेंद। और देखना होगा किस तरह से यह मुकाबला होता है। सामने निखिल, अच्छी गेंद इस बार हल्के से खेला ऑफसाइड पर सिली मिड ऑफ की तरफ अपने फॉलो थ्रू में, लेकिन उससे पहले मिड ऑफ पर फील्डर गेंद को फील्ड करते एक सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। और इस एक रन के साथ रनों का खाता शुरू होता हुआ मैदान पर पीएस कंस्ट्रक्शन क्रिकेट टीम का। दूसरा मुकाबला आज के तीसरे दिन का मैदान पर चलता हुआ इन दो टीमों के बीच में। साहिल अपने लंबे रनअप पर कमेंट्री बॉक्स की ओर से, और सामने लेफ्ट हैंडर बैटर कृष्णा पाटकर उनकी गेंदबाजी का सामना करेंगे। लेफ्ट हैंडर राइट हैंडर ये जोड़ी है मैदान पर, निखिल गावड़े और कृष्णा पाटकर। ढेर सारा अनुभव क्रिकेट का कृष्णा पाटकर के साथ। बहुत ही बिल्कुल एक कॉपी बुक स्टाइल क्रिकेट, लेदर बॉल क्रिकेट, शॉट कवर ड्राइव का बेहतरीन शॉट, एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर पहला रन, दूसरे के लिए पलटे दोनों बल्लेबाज। शायद तीसरा रन लेना चाहते थे, लेकिन जैसे ही देखा गेंद पर फील्डर हावी हो रहे, गेंद को फील्ड कर रहे हैं, और 2 रन के साथ खुद का खाता खोला, स्कोर आगे बढ़ा 3 पर। टोटल टारगेट है 43 का। और साहिल आते हुए धीरे धीरे अपने बॉलिंग बार पर एक लंबे रन पर कमेंट्री बॉक्स के ओर से इस ओवर को आगे बढ़ाते हुए। ओवर पिच गेंद इस बार जोरदार बल्ला घुमाया था, शायद लॉन्ग ऑफ पर खेलना चाहते थे सर्कल में बिल्कुल, जो कि मिड ऑफ पर फील्डर, 2 फील्डर है बाहर, एक डीप लॉन्ग ऑन और एक वाइडिश लॉन्ग ऑफ बाउंड्री पर। और लॉन्ग ऑफ बाउंड्री पर गेंद को क्लियर करना चाहते थे, लेकिन फिलहाल गेंद और बल्ले में कोई संपर्क नहीं हुआ और गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में। ड्राइव किया इस बार ऑफसाइड पर, लॉन्ग ऑफ पर फील्डर है समीर दूरी, गेंद को उठाते फील्ड करते, बहुत अच्छी फील्डिंग, बड़ी सफाई के साथ गेंद को उठाया, फील्ड किया, थ्रो किया, एक सिंगल बन गया, स्कोर में 4 पर पहुंचा इस 1 रन के साथ। खेल चलता हुआ पहले ओवर का शुरू का 2 ओवर का पावर प्ले का खेल, और 43 का टोटल टारगेट है मैच को जीतने के लिए। लेफ्ट हैंडर के लिए राउंड विकेट, राइट हैंडर के लिए ओवर द विकेट। साहिल अपने बॉलिंग मार्ग पर, ओवर पिच गेंद उड़ाया मिड विकेट पर, डीप मिड विकेट पर, गेंद चली गई सी मारिका से बाहर, सिक्सर 6 रन के लिए। डीजे
समीर दुरी। और बहुत अच्छी शुरुआत समीर दुरी की। एक फ्लाइटेड गेंद, कटर गेंद, कट होकर बिल्कुल बल्लेबाज को बीट करती भी गेंद विकेट कीपर के हाथों में। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। एक अच्छी शुरुआत समीर दुरी की गेंदबाजी में। स्कोर रुका हुआ 11 पर। 43 का टारगेट है और खेल शुरू हो चुका है दूसरे ओवर का। आगे निकले, इस बार हवा में मार बैठे, मिड ऑन पर मौका बनेगा, फील्डर लॉन्ग ऑन पर और कैच को पकड़ते हुए समीर धुरी पहला ब्रेक थ्रू दिलाते हुए अपने टीम को 11 रन 1 विकेट के नुकसान पर डीजे। गया 11 रन 1 विकेट के नुकसान पर और न्यू बैटर मैदान पर राहुल लोने सफलता हासिल करते हुए समीर दुरी। पावर प्ले का ओवर चलता हुआ जो दूसरा ओवर, और देखना होगा किस तरह से बल्लेबाजी करती है रोहन लोने। सामने समीर दुरी कोर्ट एंड से अपने बॉलिंग मार्ग पर राइट आर्म ओवर द विकेट, इस ओवर को आगे बढ़ाते हुए। इस बार खेला गेंद को बाहरी किनारा लेते हुए गेंद चली गई गली की तरफ, एक सिंगल के लिए निकले, उतना अच्छा टाइमिंग नहीं हुआ। कवर पर खेलना चाहते थे, बल्ले का बाहरी सिरा लेते हुए गेंद गली की ओर निकले और जब तक गेंद को फील्ड करते रोहन ने अपना खाता खोला इस सिंगल के साथ और टोटल आगे बढ़ा, 12 पर पहुंचा 1 विकेट के नुकसान पर। दोपहर के सत्र में मुकाबला जारी है। आने वाला मैच होगा जो अगला मैच माउली सातेरी युवराज स्पोर्ट क्रिकेट टीम के साथ मुकाबला होगा एसपी स्पोर्ट्स आसोली क्रिकेट टीम का, जो अगला मैच होगा। आज का दिन का तीसरा मुकाबला। फिलहाल सामने कृष्णा पाटकर स्ट्राइक पर जो लेफ्ट हैंडर, और उनके लिए राउंड विकेट अपने बॉलिंग बार पर समीर दोरी थोड़ा सा अपने फील्डिंग को ठीक ठाक कर रहे हैं मैदान पर। ऑन साइड पर एक डीप मिड विकेट बाउंड्री पर फील्डर है तैनात, लगभग कैचिंग पोजीशन में बाउंड्री लाइन पर, और एक है डीप लॉन्ग अप बाउंड्री पर। दो फील्डर है 38 सर्कल से बाहर। समीर दोरी चले अपने बॉलिंग मार्ग पर। दूर से खेला इस बार ऑन साइड पर, मिड ऑन पर फील्डर, लेकिन जब तक उठाते गेंद को निशाना लगाया था एक सिंगल बन गया और एक रन बढ़ता हुआ, यानी टोटल मिले 2 रन स्कोर के खाते में। 2 रन मिले स्कोर में, 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ा 14 रनों पर 1 विकेट के नुकसान पर। एकमात्र विकेट निखिल आउट होकर वापस, जो पहले विकेट के रूप में समीर दुरी ने विकेट लिया, और उसके बाद आ चुके रोहन लोने मैदान पर कृष्णा का साथ देते हुए 14 रन। दूसरा ओवर जारी है 1 विकेट के नुकसान पर। ओवर पिच गेंद उड़ाया सामने, एक लेफ्ट हैंड शॉट डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर गेंद चली गई सीमा रेखा से बाहर, सिक्सर 6 रन के लिए टीजे। समीर दुरी अपने बॉलिंग मार्ग पर।
बैकफुट पर कट किया, इस बार ऑफसाइड पर उतना अच्छा संपर्क नहीं, लॉन्ग ऑफ बाउंड्री पर डीप पर फील्डर आते गेंद को उठाते, ओ खराब फील्डिंग, गेंद चली गई डीप लॉन्ग ऑफ बाउंड्री पर। 4 रन के लिए 4 रन मिले स्कोर में और इन 4 रन के साथ टोटल आगे बढ़ा 24 रन 1 विकेट के नुकसान पर 2 ओवर की समाप्ति के बाद। डीजे पावर प्ले समाप्त हुआ, गेंदबाजी में परिवर्तन और देखना होगा तीसरा ओवर लेकर कौन आते हैं बॉलिंग मार्ग पर। 24 रन 2 ओवर की खेल की समाप्ति, एक विकेट जरूर मिला लेकिन एक बड़ा शॉट भी लगा गेंदबाजी पर समीर दूरी के। और तीसरे ओवर की शुरुआत होती हुई मैदान पर खुद का दूसरा टीम का तीसरा ओवर जारी रखते हुए साहिल आ चुके हैं बॉलिंग मार्ग पर। 24 लॉस ऑफ 1 विकेट 2 ओवर की समाप्ति के बाद। 19 रन अभी भी चाहिए और आने वाले 4 ओवर का 24 गेंदों का खेल बाकी है। विकेट लेनी पड़ेगी, 1-2 विकेट बहुत जल्द लेने पड़ेगी मैच में कमबैक करने के लिए, नहीं तो और अगर 1-2 बड़े शॉट निकले मैदान पर तो लगभग मुकाबला मुश्किल बनेगा, दूर होगा अपने हाथों से। देखना होगा तीसरे ओवर में क्या होता है। साहिल अपने बॉलिंग मार्ग पर, स्कूप के इस बार फाइन लेग बाउंड्री पर बहुत ही शानदार क्रिकेट, डीप फाइन लेग बाउंड्री पर गेंद चली गई, 4 रन के लिए बाउंड्री लाइन से बाहर। डीजे ऊंचा चौके के साथ टोटल स्कोर 1 विकेट पर। बाहरी किनारा इस बार स्लिप पर शॉर्ट टर्नमैन पर फील्डर गेंद को फील्ड करते निशाना लगाया, बैकअप मैदान पर मिड ऑन पर कोई रन नहीं कोई नुकसान नहीं। सही लाते हुए अपने बॉलिंग मार पर खुद का दूसरा टीम का तीसरा ओवर जारी रखते हुए और अब तक रुका हुआ स्कोर 28 लॉस ऑफ 1 विकेट। टारगेट है 43 का मैच को जीतने के लिए टोटल 6 ओवर में। ओवरपिच गेंद सामने खेला, इस बार लॉन्ग ऑफ पर मौका लेकिन फील्डर से बहुत दूर गेंद, डीप लॉन्ग ऑफ पर कमेंट्री बॉक्स से बगल में गेंद आती हुई सीमा रेखा से बाहर, सिक्सर 6 रन के लिए ये लगा भगवा चषक छक्का। डीजे टोटल स्कोर, मैच धीरे धीरे पकड़ मजबूत करती हुई टीम ऑन साइड पर मारना चाहते थे, इस बार थोड़ी सी पटकी हुई गेंद शरीर पे लगी, विकेट के पर आते गेंद को उठाते फील्ड करते और अपने बॉलिंग मार्ग पर आते हुए साहिल 34 पर पहुंचा, 9 रन चाहिए अभी भी मैच को जीतने के लिए। साहिल राइट आर्म ओवर द विकेट, इस बार लोअर फुल टॉस कवर पर फील्डर एक्स्ट्रा कवर पर एक सिंगल आराम के साथ पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। इस सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ा 35 रन पर, सिर्फ 8 रन चाहिए मैच को जीतने के लिए पीएस कंस्ट्रक्शन क्रिकेट टीम को। बड़ी देर के बाद स्ट्राइक मिलता हुआ कृष्णा पाटकर को। शॉर्ट पिच गेंद बैकफुट पर पीछा किया था, इस बार ऑफसाइड पर अपर कट का शॉट खेलना चाहते थे लेकिन गेंद बल्ले में कोई संपर्क नहीं हुआ, गेंद निकली विकेट कीपर के हाथों में। ओवर की समाप्ति हुई, आधे ओवर समाप्त हुए यानी 3 ओवर समाप्ति के बाद टोटल स्कोर है 35 रन 1 विकेट के नुकसान पर। आने वाले 18 गेंदों का खेल बाकी है और मैच को जीतने के लिए चाहिए सिर्फ 8 रन।
मैदान पर 8 रन मैच को जीतने के लिए। और देखना होगा आने वाले इस ओवर में क्या आता है। बॉलिंग में परिवर्तन आ चुके हैं मोरेश्वर गेंदबाजी करने के लिए। वामन कावड़े, दोस्तों माफ कीजिए, वामन कावड़े बॉलिंग मार्क पर। लेग ब्रेक गेंद हल्के से टैप किया गेंद को ऑफसाइड पर, गली की तरफ, वाइडिश गली पर, फील्डर दूर है। पहला रन दूसरे के लिए पलटे जरूर थे, लेकिन जैसे ही देखा गेंद फील्ड हो रही है और एक सिंगल पर संतुष्ट हुए दोनों बल्लेबाज और इस एक रन के साथ स्कोर आगे बढ़ा। 36 लॉस ऑफ 1 विकेट, 36 रन 1 विकेट पर चौथा ओवर मैदान पर जारी। वामन कावड़े अपने बॉलिंग मार्ग पर और सामने बैटर है लेफ्ट हैंडर बैटर कृष्णा पाटकर, उनकी गेंदबाजी का सामना करते हुए। फुल टॉस गेंद, एक लेफ्ट हैंड शॉट मिड विकेट बाउंड्री पर, डीप मिड विकेट बाउंड्री पर। हवा का झोंका भी बहुत तेज है और गेंद निकलती हुई सी मार्का से बाहर। सिक्सर 6 रन के लिए डीजे।